नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। लाडक्या बहिणीची फसवणूक करणाऱ्या शासनाचा ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केला धुळ्यात निषेध। राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते। मात्र अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतीही तरतूद न केल्याने शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केलेली असून शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील यांच्या नेतृत्वात महिलांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या निषेधाचे निवेदन धुळे जिल्हाधिकाऱ्यांना आज देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, कारण की निवडणुकीच्या तोंडावर निवडून येण्यासाठी खोटारडे आश्वासनं देण्यात आले होते। त्यात म्हणण्यात आलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिलेत, पण निवडून आल्यानंतर आम्ही पहिल्याच अधिवेशनात आम्ही 2100 रुपये देऊ। काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भाषण केलं की त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला 1500 देणं सुद्धा अवघड आहे, तर आम्ही 2100 तर मुळीच देऊ शकत नाही। म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ऑफर दिली, आमच्या भोळ्या बाबड्या महिलांना मतदान घेतलं, त्यांना फसवणूक कालच्या अर्थसंकल्पात तुम्ही केलेली आहे। जे शब्द दिले होते 2100 रुपयाचे ते तुम्ही केले पाहिजे होते, तर त्यांनी 2100 रुपये जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही उद्धव साहेबांची शिवसेना आम्ही हा पाठपुरावा करून आमच्या भगिनींना 2100 रुपये मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत या निवेदनाच्या माध्यमातून।